रायगडमधील आंबेत पुलाला वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रेलरची धडक। आंबेत पूल रायगड रत्नागिरीला जोडणारा सावित्री नदीवरील महत्त्वाचा मार्ग। खबरदारीचा उपाय म्हणून मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद। नाशिकच्या रामकुंड परिसरातील टपऱ्या दुकानं हटवण्यास सुरुवात। गोदावरी नदीपात्राची पाणी पातळी वाढत असल्यामुळे व्यावसायिकांकडून खबरदारी। गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता। साताऱ्यामधल्या जांभळी गावामध्ये 24 तासामध्ये 550 मिलीमीटर पावसाची नोंद। पूल पाण्याखाली गेल्यानं गावाचा संपर्क तुटला। नागरिकांचा सुरक्षित ठिकाणी स्थलांतर। कल्याणमध्ये पालिकेच्या आरोग्य केंद्राची भिंत कोसळली। दुर्घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। या संदर्भात शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक महेश गायकवाडांकडून प्रशासनाच्या कामकाजावर संताप व्यक्त। रत्नागिरीच्या परशुराम घाटामध्ये पुन्हा धोकादायक स्थिती निर्माण। गॅबियन वॉल खालची माती मोठ्या प्रमाणात गेली वाहून। पाण्याचा निचरा करण्यासाठी बांधलेला सिमेंट कॉन्क्रीटचा मार्गही तुटला। मुंबई नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटामध्ये दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प। काही प्रमाणात महामार्गावरील माती आणि दगडी बाजूला केल्यानं एकेरी वाहतूक संथ गतीनं सुरू। कल्याण पूर्वेतील चेतन पार्क सोसायटीमध्ये 3.5 फुटांची घोरपड आढळली। पावसामुळे निसरड्यात झालेल्या भिंतीवरून घसरून ती पाण्यामध्ये पडल्याची घटना। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल। धाराशिवमध्ये निवडणूक कामामध्ये हलगर्जीपणा केल्याचा एका शिक्षकावर ठपका। शहरातील आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी। सध्या मुसळधार पावसाच्या ऐवजी सरी कोसळत असून वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडांची पडझड। विविध शहरातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। नवी मुंबईतल्या वाशी टोल नाक्यावर बेस्ट बसला भीषण अपघात। बस चालवताना चालकाला फिट आल्यानं नियंत्रण सुटलं। बसमधील 4 प्रवासी किरकोळ जखमी। कल्याणमध्ये केबलसाठी खोदलेला खड्डा ठरतोय अपघातांचा सापळा। एका बाईकस्वाराचं चाक खड्ड्यामध्ये अडकून तो रस्त्यावर पडल्याची घटना सीसीटीव्हीत कैद। परळी तालुक्यामधल्या धर्मापुरी फाटा ते मांडवा या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था। 2 दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे संपूर्ण रस्त्याची घलमय। जागोजागी पाणी साचले। या मार्गावरून प्रवास करणं धोकादायक बनलं।